नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,57,060 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,55,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. इराणी वस्तीत पोलिसांचे धडक ऑपरेशन. कल्याणच्या इराणी वस्तीत पोलिसांची धडक कोम्बिंग ऑपरेशन राबवत 3 सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहेत. यात 2 वॉन्टेड महिलांचा समावेश असून एका आरोपीकडून सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोरवा तलावात तरुणाचा मृतदेह सापडला. भाईंदरच्या मोरवा तलावात पोहताना बेपत्ता झालेल्या 28 वर्षीय समीर अलीचा मृतदेह 30 तासाच्या शोधानंतर सापडला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास सुरू आहे. मीरा भाईंदरमध्ये भव्य तिरंगा यात्रा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मीरा भाईंदरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. 100 फूट लांबीचा तिरंगा यात्रेचे आकर्षण ठरला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मीरा भाईंदर नामकरण प्रस्तावावर आक्षेप. महापालिकेच्या रस्ते व चौकाच्या नामकरण प्रस्तावावर मराठी एकीकरण समितीने हरकत घेतली आहे. स्थानिक इतिहास व मराठी संस्कृतीशी संबंधित नावे देण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पाथर्डीत भव्य तिरंगा पदयात्रा. स्वातंत्र्य दिनानिमित्त पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. नागरिक, महिला, विद्यार्थी आणि आजीबाजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरारी महिला प्रभाग संघाची उल्लेखनीय कामगिरी. भरारी महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. नेरळ, ममदापूर, शेलू व दामत परिसरातील सुमारे 3,000 महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग उभारून रोजगार निर्मिती केली आहे. सभेत महिला सक्षमीकरणावर चर्चा देखील झाली. गटारीच्या दिवशी हिल लाईन पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन. गटारीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये हिलनगर पोलिसांनी विविध संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून खुले आम, दारू व नशेचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले असून या कारवाईत 7 अधिकारी व 25 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. भल ग्रामस्थांचा गावबंदीचा इशारा. रस्ते, पाणी आणि वीज समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ भाल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा दिला. गावांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करत फलक लावण्यात आले आहेत. दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका लागू करा. दूध, रंग व घातक केमिकल मिसळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे. तसेच शिवसेना प्रकरणातील न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात उपोषण. खेड, बोरज, भोसते, निलिक शिवा मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्याची दुरावस्था कायम आहे. या विरोधात 15 ऑगस्टला खेड पंचायत समिती विरोधात उपोषण करण्यात आले आहे. चाकण MIDCच्या समस्यांची उद्योगमंत्री घेणार दखल. उद्योगांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत 16 ऑगस्टला चाकण MIDC दौरा करणार आहेत. रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांची पाहणी करून ते उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. बुलढाण्यात संवेदनशील ग्राम स्पर्धा. अतिदुर्गम ग्रामपंचायतींना विकासाच्या प्रवासात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने संवेदनशील ग्राम स्पर्धा आयोजित केली आहे. 100 ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करून विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जामखेडमध्ये 75 मीटर तिरंगा रॅली काढण्यात आली. NCC कॅडेट्स, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रियंका इंगळेचा प्रेरणादायी प्रवास. भारतीय महिला खो खो संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या कर्णधार प्रियंका इंगळे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासासह कर्णधार पदाची जबाबदारी आणि महिलांना मिळणाऱ्या क्रीडा संधीबाबत अनुभव त्यांनी मांडले. धाबडे कुटुंबाचे आंदोलन. दुधोंडी येथील घर JCBने पाडल्याचा आरोप करत धाबडे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. दोघे ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची रात्री विटंबना झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कळंब समुद्र किनारी कार अडकली. कळंब समुद्र किनारी भरतीच्या वेळी वाळूत कार अडकली. स्थानिकांच्या मदतीने कार सुखरूप बाहेर काढण्यात आली असून समुद्र किनारी वाहन नेताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झेंडावंदनाच्या आदेशाबाबत निर्णय. कार्यक्रम. झेंडावंदनाच्या आदेशाबाबत पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती कार्यक्रमानंतर घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्णय अंतिम असल्याचा दावाही करण्यात आला आहे. राधानगरीत अजगराचा थरार. निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी धरणाजवळ पर्यटकांना रात्री भला मोठा अजगर दिसल्या. अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बेलापूरमध्ये तिरंगा रॅली. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत बेलापूरमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार मल्लताई म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, पदाधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तूर्तास धन्यवाद.